हे बघा मंडळी, फोडणीचा भात आहे का? नाही. फोडणीचे पोहे आहेत का? नाही. हा फोडणीचा भात किंवा फोडणीचे पोहे यासारखाच दिसणारा पदार्थ तो म्हणजे कुरमुऱ्यापासून बनवलेला सुसला किंवा सुशिला। हा पदार्थ कसा करायचा तो बघायचा आहे। चला अश्विनीच चॅनलला जाऊया आणि यूट्यूबवर सुसला कसा करायचा आहे ते पाहूया। नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण एक पदार्थ बनवायचा आहे। अतिशय सोपा पदार्थ आहे, डब्यासाठी चांगला आहे। तो म्हणजे कुरमुऱ्यापासून बनवायचा आहे। त्याचं नाव आहे सुशिला किंवा सुसला। हे पहा, चाळणीमध्ये मी कुरमुरे ठेवलेले आहेत। हे कुरमुरे मी चाळून घेतलेले आहेत। 2 वाट्या कुरमुरे। हा सर्व पदार्थ तुमच्या अंदाजाने करायचा आहे। कोथिंबीर, ओला नारळ, कांदा, कैरी आता आहे म्हणून मी घेतले आहे, नाहीतर कैरीच्या ऐवजी लिंबू घ्यायचा आहे। शेंगदाणे घेतले आहेत। हे शेंगदाणे भाजून घेतले आहेत। कच्चे घेतलेत तर ते अवश्य फोडणीमध्ये तळायचे। मिरची, कडीलिंब आणि लिंबू घेतला आहे, पण कैरी किंवा लिंबू यापैकी एकच घालणार आहे। टोमॅटो घेतला आहे, तेल घेतलं आहे आणि फोडणीचं साहित्य मी इथे ठेवलेलं नाही आहे। आता आपण कढई तापायला ठेवूया, फोडणी करूया आणि बनवूया सुसला। हा पदार्थ एकदम सोपा आहे। डब्यामध्ये नेण्यासाठीही चांगला पदार्थ आहे। डब्यामध्ये आपण असे पदार्थ द्यायचे की थंड झाल्यावर सुद्धा ते पदार्थ आपल्याला खावले गेले पाहिजे। चला आता आपण बनवूया कुरमुऱ्याचा सुसला। हे पहा, आपण तेल तापायला ठेवलं आहे। 1 ते 1.5 पळी तेल घातलं आहे। तुमचे कुरमुरे किती आहेत त्या अंदाजाने तेल घालायचं आहे। फोडणीसारखी फोडणी करून घेऊया। मोहरी, जिरं, हिंग, हळद, मिरची आणि कडीलिंब घातलेला आहे। गॅस आता लहान केलेला आहे। दाणे घालून घेऊया। आता साहित्यामध्ये मीठ ठेवलेलं नव्हतं, मीठ घालायचं आहे। मीठ आणि चिमूटभर साखर। शेंगदाणे घालून घेऊया। आता हे शेंगदाणे चांगले आधी परतून घेऊया। हे भाजलेले आहेत, पण कच्चे असले तर छानपैकी आधी ह्याच्यात तळून द्या तुम्ही आणि मग पुढील साहित्य घालायचे। आता आपण ह्याच्यात कांदा घालून देऊया आणि कांद्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदा लवकर शिजला जाईल। कांदा चांगला शिजला पाहिजे। गॅस मोठा केलेला आहे। आता आपला कांदा शिजतोय तिथपर्यंत आपण हे कुरमुरे बघा, हे मी चाळून घेतलेले आहेत। हे आता या पाण्यामध्ये भिजवून घेते। कुरमुरे छानपैकी पाण्यात भिजवून घ्यायचे, धुवून घ्यायचे म्हणजे थोडक्यात। आता हे एका चाळणीत काढून घेऊया आणि जाऊया आपण कांदा शिजला असेल त्याच्यावर टोमॅटो घालून देऊया। हे कुरमुरे चाळणीत घालून देते। कांदा झालेला आहे, आपण ह्याच्यात टोमॅटो घालून देऊया आणि ही कैरी पण घालून देऊया। आता या सर्व कुरमुऱ्याला लागणारं मीठ घालून द्यायचं ह्याच्यात आणि पाण्यातनं काढलेले कुरमुरे घालून द्यायचे आहेत। तर सर्व कुरमुऱ्याला लागणारं मीठ घालून घेतलं आहे। साखर मी घातली नाही आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही 1 चिमूट साखर घालू शकता। एक अर्धा चमचा साखर फक्त घालायची। गॅस मोठा केलेला आहे। हे कुरमुरे आता परत आपण चाळणीत काढून घेऊया आणि पुढची कृती करूया। हे पहा, कुरमुरे आपण चाळणीमध्ये परत काढून घेतलेले आहेत। आता हे कुरमुरे आपण घालून द्यायचे आहेत। फोडणी आपली तयार झालेली आहे।
हे बघा कुरमुरे घालून देत आहे. गॅस आता मीडियम ठेवायचा. त्याच्यावर ओलं खोबरं मी ठेवलेलं आहे. ओलं खोबरं आता घालणार आहे. वरून कोथिंबीर घालायची आहे. आपला सुसला बनवून तयार झालेला आहे. आपला सुशिला बनवून तयार झालेला आहे. हे छानपैकी परतून घ्यायचं आहे. याला वाफ वगैरे काही आणायची नाही आहे. फक्त 5-10 मिनटं, 5 ते 7 मिनटं आपण हे असं परतून घेऊया की आपला सुसला तयार. हे पहा मीडियम गॅस ठेवलेला आहे. याच्यावर मी फक्त कोथिंबीर घालून घेत आहे आणि थोडासा नारळ घालून घेत आहे, ओला नारळ. या पद्धतीने आपला बनला सुसला किंवा सुशिला. कुरमुऱ्याचा प्रकार आहे हा. कुरमुऱ्यापासून बनवलेला पदार्थ एकदम झकास होतो. आपल्याला डब्यात मुलांना द्यायलाही चांगला आहे, आपल्याला न्यायलाही चांगला आहे, मोठ्या माणसांनाही न्यायला चांगला आहे. गॅस बंद करत आहे. आपला पदार्थ तयार झालेला आहे. या पदार्थावर आपण झाकण ठेवत नाही, म्हणून कांदा व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचा आणि मग एक 5 मिनिटामध्ये हा आपला पदार्थ तयार होतो. चला, एकदम झकास पदार्थ झाला आहे. आता आपण तरीसुद्धा वरून कांदा कोथिंबीर घालून हा पदार्थ खायला द्यायचा आहे. आपला सुसला पदार्थ तयार झालेला आहे. हा बघा, फोडणीचा भात दिसतोय की नाही, फोडणीचे पोहे दिसत आहेत की नाही, पण दोन्ही नाही आहे. कुरमुऱ्यापासून बनवलेला सुसला. लिंबू ठेवला आहे कारण आता मी त्याच्यात कैरी घातली आहे, पण कैरी नसेल तेव्हा लिंबू पिळायचा आहे म्हणून लिंबू ठेवला आहे. खोबरं कोथिंबीर थोडीशी वरून घातली आहे कारण आपण परतताना आतमध्ये खोबरं कोथिंबीर घातलेली आहे. चला तर मग हा सुसला पदार्थ एकदा तरी घरी करून पहा. एकदम झकास होतो आणि मुख्य म्हणजे हा पदार्थ गार झाल्यावरही छान लागतो. डब्यात नेण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे सुसला. चला आता डब्यामध्ये हा पदार्थ घेऊन जावा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय.